समाजात आपण एक गोष्ट नेहमी बघतो. मुलगा मेहनत करतो, कष्ट करतो, पण लोक त्याला फक्त कमी लेखतात. मग तोच संघर्ष जर मुलीने केला तर तिचं कौतुक होतं. का असा फरक? आज आपण याच विषयी बोलणार आहोत. हा आहे अमोल. एक साधा मुलगा. त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्याने भाजीपालाचा दुकान सुरू केलं. पण लोक काय म्हणतात? अरे, तो मुलगा असून भाजीपाला विकतोय. त्याला काही चांगलं काम मिळालं नाही का? हा संघर्ष आहे त्याच्या स्वप्नांचा, पण त्याला लोकांच्या नजरेत फक्त उपहास दिसतो. अमोलच्या डोक्यात विचार येतो, लोकांना काहीही सांगायला काय होतं? मला तर फक्त माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करायचंय. आता बघा, ही आहे स्वरा. तीच मेहनत करते, तीच दुकान चालवते. पण लोक तिच्याबद्दल काय म्हणतात? किती मेहनती मुलगी आहे. काय धाडसी आहे ही. अगदी एकाच प्रकारच्या कामात दोन व्यक्तींना आपण वेगळं वागवतो. मुलगा कष्ट करतो तेव्हा तो कमीपणा मानला जातो, आणि मुलगी करते तेव्हा तिला प्रेरणादायक म्हटलं जातं. हा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे. कोणतेही काम मोठे किंवा लहान डोस नाही. भाजीपाला, वडापाव विकून किंवा वाहतुकीचे काम करून ते 40,000 ते 50,000 कमावतात. आपुलकी विवाह संस्थेला ही मानसिकता बदलायची होती. एका संध्याकाळी अमोल इतका थकून जातो की तो रस्त्यावर कोसळतो. लोक काय म्हणतात? दारू पिऊन पडला वाटतं. काहीतरी गडबडीत आहे याचा. त्याला मदत करण्याऐवजी त्याला नावे ठेवली जातात. पण जर स्वरा पडली तर सगळे धाव घेतात, विचारपूस करतात, मदत करतात. का? तिला कमजोर समजलं जातं आणि त्याला नालायक. हीच का आपली समाजाची मानसिकता? अमोलच्या सारख्या मुलांना साथ देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी आपुलकी विवाह संस्था काम करते. आपुलकी फक्त नात्यांमध्येच नाही, तर आपल्या दृष्टिकोनात असायलाच हवी. या संस्थेमुळे अमोलसारख्या तरुणांना नवा आत्मविश्वास मिळतो. कष्टाचं फळ मिळतं आणि समाजाचा दृष्टिकोन बदलत जातो. अमोलचा संघर्ष आता एक प्रेरणा बनतो. स्वरा आणि अमोल आता एका सुरात सांगतात, समाज बदलायला हवा, आपण समानतेच्या दिशेने वाटचाल करायला हवी. आपुलकी विवाह संस्था केवळ विवाह जुळवण्यासाठी नाही, तर समाजातील लोकांना एकत्र आणून समानतेचा संदेश देण्यासाठी कार्यरत आहे. मुलगा असो किंवा मुलगी, मेहनत करणं कधीच कमीपणाचं नसतं. आजच आपुलकी विवाह संस्थेशी संपर्क करा आणि समाजाला समानतेच्या दिशेने घेऊन चला.